नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आज मी तुम्हाला शिवजयंतीबद्दल 10 ओळींचे सुंदर भाषण सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शिवजयंती भाषण. 10 ओळींचे सुंदर भाषण. हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटविली, शत्रूच्या छावणीत वादळ उठविले, मराठी मनगटाची ताकद दाखविली, छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज घडविले. सर्वप्रथम मान्यवर उपस्थितांना नम्र वंदन. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजी राजे भोसले आणि आई जिजाबाई होत्या. जिजाबाई यांनी त्यांना धर्म, नीतिमत्ता आणि स्वराज्याचे महत्त्व शिकवले. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी मावळ्यांना सोबत घेतले. (1674) साली रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवाजी महाराजांनी शत्रूंवर हल्ला करण्यासाठी गनिमी काव्याचा वापर केला. त्यांनी अफजल खानाचा पराभव करून मराठ्यांच्या सामर्थ्याची ताकद दाखविली. महिलांचा सन्मान राखणारे आणि लोकहिताचा विचार करणारा राजा म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी अनेक किल्ले बांधले व जपले, जसे की रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड इत्यादी. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणादायी नेतृत्व होते आणि आजही त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात. जय भवानी, जय शिवाजी. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.